किंवा अदर ब्रँड पण आहेत. युरोप गर्लमध्ये वगैरे पण पावडर फॉर्म मध्ये येतात. पण पावडर फॉर्मचे जे आयब्रोचे आपले प्रोडक्ट आहेत ते लावले की डार्क दिसतात आयब्रो. पूर्ण मेकअप मधून आयब्रो एकदम उठून दिसतात. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. मस्त अशी पणजी ST मिळाली आहे आज आणि नेमकी पुढची सीट आहे. पुढची सीट असली की व्हिडिओ करायला जरा जास्तच म्हणजे भारी वाटतं नाही का. आणि तुम्ही इथे बघू शकता मी या साईडलाच बसलेली आहे आणि ते पण एकटीच आहे आणि मस्त मोकळी आज ST मिळाली आहे. जागा पण छान मिळाली आहे आणि इथून नेमकं मला पुढचं पूर्ण दिसतं. त्याच्यामुळे बघा, तर आता हा जो रोड आहे ना, तर आपल्याला इथून बोगद्यातून खालून जायचं आहे मोळाच्या ओढा मार्गे. तर चला. किंवा अदर ब्रँड पण आहेत. युरोप गर्लमध्ये वगैरे पण पावडर फॉर्म मध्ये येतात. पण पावडर फॉर्मचे जे आयब्रोचे आपले प्रोडक्ट आहेत ते लावले की डार्क दिसतात आयब्रो. पूर्ण मेकअप मधून आयब्रो एकदम उठून दिसतात. काय उपयोग एवढं बोलून. इन्व्हिजिबल लॅश कधीही तुम्ही चॉईस करा, कारण की ह्या जे त्या लाईन दिसते, लॅश लावलीये डोळ्यांवरती काहीतरी लावलंय हे तुम्हाला दिसणार आहे. आणि यामध्ये इनविजिबल मध्ये तुमच्या लॅश ह्या जास्त नाहीत दिसणार, म्हणजे अशा लावल्यासारख्या ठेवल्यासारख्या, किंवा त्याचं वेट पण कमी होणार आहे इनविजिबल मध्ये. तर तुम्ही चॉईस करताना बेस्ट इनविजिबल आहे ते चॉईस करा. आज क्लासमध्ये प्रोडक्ट नॉलेज डे होता आणि आज डे 22 होता. तर सरांनी खूप छान पद्धतीने प्रोडक्ट नॉलेज दिलं. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने आणि अगदी व्यवस्थित समजेल असं सांगितलेलं आहे. प्रोडक्ट कोणतं घ्यायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्याची किंमत किती आहे इथपर्यंत सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि खूप छान पद्धतीने सरांनी पूर्ण प्रोडक्ट नॉलेज जे आहे ते एकदम छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. प्रत्येक प्रोडक्ट ते असे हातात घेऊन दाखवत होते आणि सांगत होते की हे अमुक अमुक आहे आणि याचं नाव हे आहे, ही एवढ्या किमतीची आहे आणि याचं काम असं आहे आणि याचं काम चांगलं की याच्यापेक्षा दुसऱ्या वस्तूचं काम चांगलं, असं तेही म्हणजे अगदी व्यवस्थित सांगत होते. त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं म्हणजे लक्षात येत होतं. आणि छान असा हा आजचा प्रोडक्ट नॉलेज डे खूप छान पद्धतीने गेला. आणि खरंच सर थँक्स फॉर एवढं छान एक्सप्लेन केल्याबद्दल. आणि म्हणजे कसं एकदम जी माहिती आपल्याला हवी आहे तर ती एवढं व्यवस्थित मिळाल्यानंतर म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला सोपी जाते नाही का. म्हणून पुन्हा एकदा थँक्स सर. तर मंडळी, आत्ताच मी घरी आलेली आहे आणि आज लवकर क्लास सुटला. मला वाटते जवळजवळ 2:45 वाजता सोडलं आहे सरांनी आज. आणि त्यात बसला इतकी गर्दी ना प्रमाणाच्या बाहेर. मग मी एक पहिली बस सोडली, मग दुसरी बस लागली. दुसऱ्या बसला सुद्धा तेवढीच गर्दी, पण त्यातून मी कशी चढले आणि फायनली मी आता घरी पोहोचलेली आहे. इतकी गर्दी आणि बापरे, खरंच की म्हणजे जी म्हातारी लोक असतात ना त्यांचं खूप बेकार अवस्था होते चढताना वगैरे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, पहिल्या सीटवर मी कंडक्टर साईडच्या सीटवर बसलेली आणि ड्रायव्हर बाजूच्या सीटवर एक आजी बसल्या होत्या. तर त्यांनी जो बाजूचं म्हणजे आपल्या सीटचं जे बाजूचं हँडल असतं ते पाडलंच नव्हतं. आणि म्हणजे थोडंसं पुढे आल्यानंतर गाडीनं थोडंसं टर्न घेतला आणि त्या आजीनं तिथून खाली पडल्या. म्हणजे नशीब म्हणजे अगदी थोडक्यावर म्हणजे हे झालं. जर जोरात जर पडल्या असत्या ना तर त्यांना खूप लागलं असतं, पण त्या बचावल्या. आणि मग पुन्हा उठून बसल्यानंतर मग त्यांनी सीटचा हँडल खाली केला आणि मग व्यवस्थित बसल्या. असा हा सगळा प्रकार होतो. आणि आपण म्हणतो की आपण जी 4 व्हीलर वगैरे नेतो किंवा काय, तर त्याला आपल्याला सीट बेल्ट लावायला हवी. आणि 4च्या वर त्याच्यामध्ये लोक बसू शकत नाहीत, 5वं चालत नाही. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ST महामंडळ म्हणजे हे शासकीय चालं नाही का, मग तुम्ही यांना कशी परवानगी देता? तुम्ही एवढी लोक भरून नेण्याचा, ड्रायव्हरला सीट बेल्ट नसतो आणि इतकी खचाखच भरतात ती ST की बापरे, विचारसुद्धा करू शकत नाही. अगदी 2 सीटच्या याच्यावर 3-3 म्हणजे लोक बसून येतात, म्हणजे प्रवास करतात. आणि एवढी गर्दी. तसं मला म्हणायचं म्हणजे मला सांगायचं म्हटलं तर आपण सिटीमध्ये बघतो, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, तर म्हणजे ठराविक सीटच्या इथे म्हणजे लिहिलेलं असतं की महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, अपंगांसाठी, सैनिकांसाठी, म्हणजे असं लिहिलेलं असतं. तर मुंबईमध्ये जरी आपण बसलो तरी, आता मी मुंबईला राहिलेली आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे
तर सीट लेडीज सीटवर जर कोणी जेंट्स बसलं असेल आणि जर लेडीज तिथे आली ना तर जेंट्स लगेच उठून उभे राहतात आणि लेडीजला बसायला जागा देतात. अपंग कोणी आलं असेल तर अपंगाच्या सीटवर जर कोणी बसलं असेल तर त्यांनासुद्धा लगेच बसायला जागा देतात. ज्येष्ठ नागरिक कोणी आलं तर त्यांनासुद्धा बसायला जागा देतात. स्वतः उभं राहून म्हणजे हे करतात. पण इथे असा प्रकारच नाही आहे. इथे कसं आहे की म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी उभ्याने प्रवास करायचा आणि अक्षरशः ना त्या एस टीच्या खिडकीतून वगैरे ना असं काहीतरी वस्तू टाकतात की समजा पाण्याची बॉटल किंवा छत्री किंवा छोटी आपली पिशवी किंवा काय असं म्हणजे काही XYZ असं टाकतात. अक्षरशः सॅकसुद्धा टाकतात आणि म्हणजे ही जागा माझी आहे, ही सीट माझी आहे असं. आणि मग निवांत मागून चढणार आणि येऊन मग जागेवर बसणार, ही माझी सीट म्हणून. पण का ना असं? आणि लोक गर्दीतून किती चढतात, किती म्हणजे हे करतात. खूप बेकार, खूप म्हणजे खूप बेकार. असो, मी सुखरूप घरी पोहोचले, त्यातच समाधान. आणि आता मस्त आता असा चहा घेते आहे GST. तर आता फ्रेश झालेली आहे. आता थोडा चहा घेते म्हणजे अजून जरा बरं वाटेल. आज आहे शनिवार, बाजार आहे भुईंचा. विचार चालला आहे काय करू, बघूयात. विचार झाल्यानंतर काय ठरतं आहे ते. आधी चहा पिऊन घेते, या चहा प्यायला. तर मंडळी आत्ता जेवण झालेलं आहे आणि आज मी छानशी अंडा करी बनवली होती. अंडा करी म्हणजे नॉनव्हेज जास्त लागतं, तुम्हाला माहितीच आहे. तर आज अंडा करीवर नंबर होता आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि दिवसभर असं प्रवास आणि क्लास त्याच्यामुळे ना खूप असं थकल्यासारखं होतं आणि असं वाटतं की कधी एकदाची म्हणजे पडती, आराम करते असं. तर थोडक्यात हेच तुम्हाला असं सांगायचं आहे की आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच व्हिडिओ इथेच थांबवायची. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.